यामध्ये मी गाजर पण घातलेला आहे। आता काय करायचं, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या माहेरामध्ये पण ना भोगीची भाजी करताना खूप उत्सुकतेने करतात। माझ्या माहेरच्या लोकांना सगळ्यांना भोगीची भाजी फार आवडते आणि आईच्या हातची तर खूपच छान असते। म्हणजे ते खाऊनच माझं बालपण केलेलं आहे आणि आता माझ्या लग्नाला 18 वर्ष झालेत आणि मी स्वतःच्या हाताने माझी करून खाते। पण आईच्या हाताची चव ती वेगळीच असते। आई खूपच छान करते। हे वांगं बटाटो म्हणजे यामध्ये आपण जेवढं साहित्य टाकले ना त्याला सगळ्याला छान असा मसाला लागलेला आहे। तर आपल्याला एक काम करायचं आहे, यामध्ये ना आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ पण घालून झाले आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे, पण मी मसाला वाटून घेतला होता तर त्या भांड्याला मसाला लागलेला आहे, त्यामुळे मी त्यामध्ये पाणी घालते आणि ते चांगलं खंगाळून यामध्ये घालते। आता काय करायचं, एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। मी धरायचे त्या हिशोबाने मी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आता पांढरे तीळ घालायचे आहेत। ह्या तिळाचा मान पण खूप असतो भोगीच्या दिवशी। तर मी यामध्ये तीळ घातलेत आणि अर्धे तीळ मी बाजरीच्या भाकरीसाठी ठेवलेले आहे। आता काय करायचं, कुकरला झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। अगदी झटपट होणारी भाजी आहे ही, जास्त वेळ लागणार नाहीये। आपल्या 3 ते 4 शिट्ट्या करून झालेल्या आहेत। तर आपण आता शिट्टी बंद करूया, कुकर थंड होईपर्यंत वाट पाहू। मला माहिती आहे भोगीची भाजी असली की वाट पाहता येत नाही, पण अजून आपल्याला बाजरीची भाकर पण करायची। तर आता कुकर आपण बाजूला ठेवूया आणि बाजरीची भाकर करायला घेऊया। ते पण खमंग अशी तेल लावून आणि छान अशी ब्राउनिश